तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। अर्णवने ईश्वरीला लग्नाची मागणी घालताच संजयने अर्णवचं थोबाडी ते फोडलेलं असतं आणि त्यासोबतच आता राकेशचं सत्य हे ईश्वरीला सांगत अर्णवने तिचा हातामध्ये घेऊनच तिला लग्नाची मागणी सुद्धा घातलेली असते। हे सगळं काही आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। तर प्रेक्षकांनो, जेव्हापासून इथे आता अर्णवला राकेशचं आणि राजेशचं दोन चेहरे एकच आहेत हे सत्य समजलं आहे, त्यासोबतच इथे त्याने चॅलेंज सुद्धा इथे दिलेलं असतं आणि ते चॅलेंज इथे अर्णवने स्वीकारलेलं असतं। माझ्या ताईचा संसार इथे बसवण्यासाठी, तिच्यासोबत संसार करण्यासाठी मी तुला एक चान्स देत आहे आणि तेव्हाच इथे तू म्हटलेला असतो तुझ्या मिस इंदोरला तू माझ्यापासून वाचून दाखव आणि तेव्हाच अर्णवने हे चॅलेंज स्वीकारतच आता ईश्वरीला सत्य सांगण्याचा त्याने निर्णय घेतलेला असतो। पण प्रेक्षकांनो, हे सगळं काही एवढ्या सहजासहजी होणार नसतं। जेव्हाच इथे पाटीलकडून अर्णवला ह्या सगळ्या गोष्टी इथे समजलेल्या असतात आणि तेव्हाच तुमचा जो दाजी आहे किंवा तुमचा जो जिजू आहे तो इथे वकील नाहीये, तर तो एक बनावटी आहे आणि हे सगळं खरं आहे, सत्य आहे। आणि तेव्हाच अर्णवला त्याच मार्केटमध्ये इथे ओझरता राकेश दिसलेला असतो। म्हणूनच अर्णव त्याचा पाठलाग करत करत मार्केटमध्ये गेलेला असतो। आता अर्णव जेव्हा मार्केटमध्ये जातो आणि समोर पाहत असतो तर समोर राकेश हा ईश्वरी सोबत असतो। ईश्वरी त्याला राकेशजी म्हणूनच आवाज सुद्धा देत असते। ईश्वरीने त्याला राकेश म्हणून आवाज दिल्यावर आता अर्णवची खात्री पटलेली असते, म्हणजेच ईश्वरी आणि तिच्या घरच्या लोकांना माहिती नाहीये की हा राजेश आहे, त्यासोबतच इथे ह्याचं लग्न झालेलं आहे। ह्या गोष्टी त्याला कोणालाच माहिती नाहीयेत आणि तेव्हाच आता अर्णवने एक गोष्टीचा निर्णय घेतलेला असतो, मला पाहायचंय हा काय करतोय ते। आणि तेव्हाच तो त्याचा पाठलाग करत करत तिथपर्यंत जातो, पण त्याच्या तो हातातून निसटतो। आता इकडे तो पुन्हा पाटीलला भेटतो। पाटीलला भेटल्यावर पाटील म्हणत असतो, हे बघा, तो एक नंबरचा फ्रॉड आहे आणि त्यासोबत एवढंच नाही तर तो फक्त आणि फक्त इथे पैशासाठी एवढ्या सगळ्या काही गोष्टी इथे तो करतोय। त्याची कुठलीही अनाथ आश्रम नाहीये, त्याचं कुठलंही तो NGO मध्ये जात नाहीये, तो फक्त मुलींना फसवतोय आणि त्यांच्यासोबत लग्न करण्याचं नाटक करतोय। त्याचबरोबर त्यांचा वापर करून त्यांना सोडून देण्याचं काम हा करत आहे। आता ह्या सगळ्या गोष्टी अर्णवला समजल्यावर अर्णव काही शांत बसत नाही। जेव्हाच राजेश घरी येतो आणि राजेश घरी आल्याबरोबरच इथे अर्णव त्याला पकडतो आणि अर्णव त्याला पकडूनच आता गोडाऊनमध्ये त्याला तो घेऊन जातो। बेशुद्ध झालेल्या राजेशची तो वाट पाहत असतो। जेव्हाच आता त्याला शुद्ध येते आणि तो म्हणत असतो, अरे हे काय, आज चक्क गोडाऊनमध्ये। आणि तेव्हाच आता अर्णव त्याला अरेतुरे करत असतो। तो म्हणत असतो, तुझी एवढी हिंमत झाली माझ्या ताईला फसवण्याची, आणि काय मग राजेश म्हणू की राकेश म्हणू, काय म्हणू तुला? त्यावर तो म्हणत असतो, अरे राजेश नाही, जिजू नाही, डायरेक्टच तू तर अरेतुरेवर आलास, मजल वाढली आहे म्हणायचं। हो, आतापर्यंत तू माझ्या बहिणीचा, माझ्या ताईचा नवरा होतास, मी तुझा आदर करत होतो, पण आता नाही, तुझा हा खरा चेहरा इथे माझ्यासमोर आलेला आहे। तू माझ्या ताईला फसवण्याचं काम करत आहेस, माझ्या ताईचा किती जीव आहे तुझ्यावर, आणि तरी सुद्धा तू असं करत आहेस, तुझी हिंमत कशी झाली एवढं सगळं करण्याची? असं अर्णव त्याला जाब विचारत असतो आणि त्याला धू धुतलेला असतो, एवढं मारलेलं असतं प्रेक्षकांना की विचारूच नका। इथे आता राकेश म्हणत असतो, हो आता जाऊ दे, तुला जर सगळं समजलंच आहे तर तुझ्यापासून काय लपवून ठेवायचंय? हो नाही, मी तुझ्याकडे राजेश आहे आणि बाहेर राकेश आहे, मला मिस इंदोर बरोबर लग्न करायचं आहे, समजलं? ईश्वरी 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 तिच्याबरोबर मला लग्न करायचं आहे। कसं थांबवणार आहेस तू हे लग्न? असं म्हणता क्षणी आता पुन्हा एकदा अर्णव त्याच्या सनकन कानाखाली मारतो। तेव्हाच तो म्हणत असतो, अरे असं काय करतोयस? आता मी खरं सांगितलं तरी सुद्धा मारतोयस, मारू नकोस ना। मारू नको नाही असं म्हणूनच आता अर्णव त्याची कॉलर पकडतो आणि त्याची कॉलर पकडल्यावर तो म्हणत असतो, हे बघ, आता तुला एक शेवटची संधी मी देतोय, मला माहिती तू खूप चुका केल्यास, पण फक्त मी माझ्या ताईसाठी तुला शेवटची संधी देतोय।
तू स्वतःला सुधर, माझ्या ताईसोबत सुखाचा संसार कर. सगळं ऐकल्यावर आता राकेश म्हणत असतो, नाही करणार असं काहीच. आता तुला एवढं सगळं समजलंय तर मला मिस इंदोर सोबत लग्न करायचंय. तू कसं थांबवतोस ना तर ते मला थांबवून दाखव. आता हे सगळं ऐकल्यावर अर्णव घरी जातो आणि घरी गेल्यावर तो खूप जास्त अस्वस्थ असतो. तो म्हणत असतो, यामध्ये माझ्या ताईची आणि मिस इंदोरची काहीच चूक नाहीये. आणि मिस इंदोरला तर हे माहिती सुद्धा नसेल की तो माझ्या ताईचा नवरा आहे. जर तिला हे माहिती असतं तर नाही, मी तसा विचार सुद्धा कधी करणार नाहीये तिच्या बाबतीत, असाच तो इथे विचार करतो. पण नाही, आता काही जरी झालं तरी सुद्धा मला हे थांबवावं लागेल. मला आत्ताच्या आत्ता इथे मिस इंदोरशी बोलावंच लागेल. माझ्या ताईसाठी, माझ्या ताईचा संसार वाचवण्यासाठी मला हे सगळं काही करावंच लागेल, असाच तो इथे विचार करतो. आणि काय करू, बोलू का तिच्याशी, बोलू का? आणि त्यामुळेच तो संध्याकाळी उशीर झालेला असताना सुद्धा इथे लगेचच तो ईश्वरीला फोन करतो. आणि ईश्वरीला फोन केल्यावर ती म्हणत असते, हा सर बोला ना, काय झालं? खूप उशिरा फोन केलात. ताई बऱ्या आहेत ना? त्यावर तो म्हणत असतो, हो ती बरी आहे. मग काय झालंय आजी, तुम्ही बरे आहात का? तेव्हाच तो म्हणत असतो, हो मी सुद्धा बरा आहे, मला तुला भेटायचंय. तेव्हाच इशू म्हणत असते, का, काय झालंय सर, सगळं काही ठीक तर आहे ना? तेव्हाच तो म्हणत असतो, भेटल्यावर सांगतो ना प्लीज, जवळच्याच कॉफी शॉपमध्ये येतेस का? तेव्हा ती म्हणते, पण सर आत्ता? तेव्हाच तो म्हणत असतो, मिस इंदोर प्लीज ये ना. बरं ठीक आहे येते, असं म्हणूनच आता ईश्वरी त्याला भेटण्यासाठी जवळच्याच एका कॉफी शॉपमध्ये जाते. आता संध्याकाळी लेक घरी नसते आणि संजय आणि त्याबरोबर सुप्रिया गप्पा मारत बसलेले असतात. खरं तर आता जेवणाची सुद्धा वेळ झालेलीच असते. तेव्हा संजय म्हणतात, काय ग इशू कुठे दिसत नाहीये, आली नाही का ती आणखी क्लाउड किचनवरून? अहो ती आली, जस्ट आत्ताच आली, हातपाय तोंड वगैरे धुतली, फ्रेश झाली आणि मला सांगून गेलीये. म्हणजे काय झाले ना, हे बघा रागवू नका तुम्ही. तेव्हा ते म्हणतात, अगं काय झाले ते तरी सांग. अहो काही नाही, खरं सांगते, म्हणजे तिला ना अर्णवचा फोन आला होता आणि अर्णवने तिला इथे जवळ कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलवलंय. बहुतेक काहीतरी झालेलं असावं. तेव्हा संजय चिडतात. ते म्हणतात, काय एवढ्या उशिरा त्या मुलाला भेटायला जायची काय गरज आहे? त्या दिवशी सुद्धा साखरपुडा झाला नाही म्हणून ठीक आहे, पण त्या दिवशी सुद्धा ती लगेचच त्याच्या बहिणीसाठी कोण कुठचा तो लगेचच त्याला भेटायला गेली. इकडे ज्याच्यासोबत लग्न होणार आहे त्या साने गुरुजींना साधी चौकशी सुद्धा केली नाहीये ह्या पोरीनं, आणि आता सुद्धा ती त्याला भेटायला गेलेली आहे. अगं काय चाललंय काय सुप्रिया? तेव्हा सुप्रिया म्हणते, हे बघा तुम्ही जरा शांत व्हा प्लीज, असं नका ना करू. पण इथे मात्र तो काहीच ऐकत नसतो. तो म्हणत असतो, नाही मी अजिबात शांत बसणार नाही, थांब मी जाऊन बघून येतो. असं म्हणूनच लगेचच हातामध्ये पिशवी घेऊन बाहेर पडलेले असतात. तर इकडे दुसऱ्या बाजूला ईश्वरी ही तिथे असलेल्या जवळच्याच एका कॉफी शॉपमध्ये अर्णव तिची वाट पाहत असतो आणि ईश्वरी तिथे जाऊन पोहोचलेली असते. आता अर्णवची अवस्था पाहिल्यानंतर ईश्वरीला एका क्षणाला तिच्या काळजाचा ठोका चुकतो. प्रेक्षकांनो किती नाही म्हटलं तरी सुद्धा ईश्वरी सुद्धा राकेश बरोबर मनाविरुद्धच लग्न करत असते. अर्णवचं हे रूप पाहिल्यावर तिला थोडंसं वाईट वाटत असतं. ती त्याला म्हणते, काय झालंय सर, तुम्ही मला भेटायला बोलवलं? आणि तेव्हाच तो म्हणत असतो, हो मिस इंदोर, मला तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची. त्यावर ती म्हणत असते, हां बोला ना. तेव्हाच तो म्हणतो, तुझी एंगेजमेंट म्हणजे साखरपुडा सुद्धा त्या राकेश बरोबर झाला नाही ना? तेव्हाच ती म्हणते, हो सर नाही ना झाला. त्या दिवशी त्यांचे ते साने मास्तर आजारी पडले अचानकच, त्यांना काहीतरी अटॅक आला होता आणि त्यामुळेच त्यांना तिकडे जावं लागलं, म्हणून साखरपुडा होताच राहिला. पण आता बाबांनी आणि आईनी ठरवले लग्नाच्या दिवशी सकाळी साखरपुडा करून टाकायचा. त्यावर तो म्हणत असतो, तुझा त्याच्यावर विश्वास आहे का? तेव्हा ती म्हणते, हो सर, असं का बोलताय, काय झालंय? तेव्हाच आता तो म्हणत असतो, नाही तरी सुद्धा मला तुला काहीतरी सांगायचंय. तेव्हा ती म्हणत असते, हां सर बोला ना, काय सांगायचं आहे? तेवढ्यातच आता अर्णव म्हणत असतो, हे बघ माझी गोष्ट नीट समजून घे, उगाचच गैरसमज करून घेऊ नकोस. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तू ज्या मुलासोबत लग्न करतेस त्याची इन्फॉर्मेशन सगळी काढलेली आहे का? तेव्हाच आता ती म्हणत असते, हे बघा सर, तुम्हाला मी त्या दिवशी पण सांगून झालेला आहे की आई बाबांनी हे सगळं ठरवलंय. आई बाबांना आनंद आहे तर माझा त्यात आनंद आहे. मग आता परत तेच का? मिस इंदोर, तुला कळतंय का तू कोणासोबत लग्न करतेस? अगं तो माणूस एक नंबरचा फ्रॉड आहे, फ्रॉड. तेव्हाच ती म्हणत असते, काय बोलताय सर, उगाचच काही काय बोलताय? त्यावर अर्णव म्हणत असतो, हो मी अगदीच बरोबर बोलत आहे. तेव्हाच ईश्वरी म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं. तेव्हाच तो म्हणत असतो, तो राकेश नाही तर तो राजेश आहे. राजेश म्हणजेच माझ्या अंजली दिदीचा नवरा. हे ऐकल्यावर ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते.
तेव्हाच ती म्हणते, काय सर, काही काय बोलताय? तेव्हाच आता तो म्हणत असतो, हो मी जे सांगतोय ते अगदीच बरोबर आहे. ईश्वरी म्हणत असते, पण हे कसं शक्य आहे सर? तेव्हा तो म्हणतो, तू अंजली दीदीच्या नवऱ्याला बघितलंयस का? ती म्हणते, नाही ना, कितीतरी वेळा. आणि सर तुम्ही राकेशला बघितलंय का? तेव्हा तो म्हणतो, नाही, मी सुद्धा तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी जेव्हा जेव्हा राकेशला बघण्याचा आणि त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा तेव्हा तो माझ्यापासून लांबच गेलेला मला दिसलाय. तेव्हाच ईश्वरी म्हणत असते, हो सर, त्या दिवशी मंदिरामध्ये माझी जरा मिसअंडरस्टँडिंगच झाली. खरं सांगू का, अंजलीताईसोबत एक माणूस होता फोनवर बोलणारा, आणि मला वाटलं तेच इथे अंजलीताईचे मिस्टर आहेत. आणि तेव्हा तिथे असलेले जे राकेशजी होते ते अचानकच गायब झाले. तेव्हा अर्णव म्हणतो, हो त्या दिवशी मी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी नोटीस केल्या होत्या, पण मला तुला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. तेव्हाच ती म्हणते, काय? तुला तो माणूस फसवत आहे. तुलाच काय, माझ्या ताईला सुद्धा तो फसवत आहे. त्या माणसाला जर तो माणूस माझ्या ताईचा नवरा नसताना तर कधीच त्याला मारून टाकलं असतं, पण तो माझ्या ताईचा नवरा आहे. माझ्या ताईचा त्या माणसावर आंधळा विश्वास आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ते दोघे एकमेकांशी बोलत असतात. तर इकडे संजय मार्केटमध्ये जाऊन पोहोचलेले असतात. आता त्यांना एक्झॅक्ट कुठलं कॉफी शॉप आहे ते माहिती नसतं, त्यामुळे ते त्या मार्केटमध्ये असणाऱ्या बऱ्याच अशा कॉफी शॉपला भेट देत असतात. त्यांच्या हातामध्ये पिशवी असते, सोबतच पाऊस येत असतो, त्यामुळे छत्री सुद्धा असते. इकडे सुप्रियाने त्यांना अगोदरच सांगितलेलं असतं, नका जाऊ प्लीज, ईश्वरी येईल, पण त्यांनी काहीच ऐकलेलं नसतं. आणि सरते शेवटी त्यांना एका कॉफी शॉपमध्ये बाहेर कॉफी शॉपच्या अर्णवची गाडी दिसते आणि म्हणूनच ते लगेचच त्या कॉफी शॉपमध्ये जातात. आता तिथे गेल्याच्या नंतर अर्णवने ईश्वरीचा हात पकडलेला असतो आणि तेव्हाच आता संजय म्हणत असतात, काय चाललेलं आहे? तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीचा हात पकडण्याची? सोड तिचा हात. आणि एवढ्या रात्री माझ्या मुलीला इथे भेटायला बोलवलेला आहेस? काय चाललेलं आहे हे? तेव्हा अर्णव म्हणत असतो, हे बघा काका, मला माहितीये, तुम्ही माझं थोडंसं ऐकून तरी घ्या प्लीज, आपण बसून बोलूया ना प्लीज, माझं थोडंसं तुम्ही समजून तरी घ्या. संजय म्हणत असतात, काय समजून घ्यायचं? प्रत्येक वेळी माझ्या मुलीचा उपयोग करून घेतोस, फायदा करून घेतोस. तुझं काम असेल तेव्हा तिला बोलवतोस आणि तुझं काम झालं की बाजूला करतोस. काय समजतोस तू स्वतःला? आणि माझ्या मुलीला एवढ्या रात्री तू का आणि कशासाठी बोलावून घेतलेला आहेस? असंच संजय बोलत असतात. तेव्हाच अर्णव म्हणत असतो, सर प्लीज. तेव्हाच ईश्वरी सुद्धा म्हणत असते, बाबा प्लीज तुम्ही थोडंसं ऐकून घ्या ना प्लीज, अर्णव सरांचं म्हणणं काय आहे ते तरी ऐकून घ्या. तेव्हाच आता संजय म्हणत असतात, ईशू तुला सुद्धा ह्या धूर्त माणसाचं म्हणणं ऐकायचं आहे का? त्यावर अर्णव म्हणत असतो, हे बघा, तुम्हाला मला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही बोला, पण माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. तेव्हा संजय म्हणत असतात, ठीक आहे, तुला एक शेवटची संधी मी बोलायला देतो, बोल, काय आहे तुझं म्हणणं? तेव्हाच इथे तो म्हणत असतो, तुम्ही मिस इंदोरचं ज्या मुलासोबत ज्या माणसासोबत लग्न ठरवलेलं आहे तो ऑलरेडीच मॅरिड आहे. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची आणि लाजिरवाणी गोष्ट म्हणजेच की तो माझ्या दिदीचा नवरा आहे, तो राजेश आहे, तो राकेश नाही, असंच अर्णव बोलतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यावर तो म्हणत असतो, आम्ही तुझ्या ह्या बोलल्यावर का विश्वास ठेवावा? तुला माझ्या मुलीचं सुख पाहत नाही का? तिचं लग्न होऊ द्यायचं नाहीये का तुला? तेव्हाच आता अर्णव म्हणत असतो, मी असं का करेल? आणि माझ्याकडे पुरावा आहे ना. तेव्हा इथे ते म्हणत असतात, काय पुरावा आहे तुझ्याकडे? बोल, दाखव ना, काय पुरावा आहे? तेवढ्यातच आता अर्णव म्हणत असतो, हे बघा, माझ्या मोबाईलमध्ये त्या दोघांचे फोटो आहेत, त्यांचं लग्न झालेलं आहे, माझी दिदी माझ्या घरी राहते, आणि हा माणूस सुद्धा, ह्या माणसाने वकील सांगितलेला आहे, पण तो मला खरंच सांगू तो वकील नाहीये. त्याच्याबद्दलचे सगळे पुरावे मी शोधलेले आहे. तुम्ही असं करू नका, आता ताईपणा करू नका, तुम्ही माझं ऐका. आणि तुम्ही म्हणताय ना की साने गुरुजींना इथे अटॅक वगैरे काहीच नाहीये, तर त्याला त्या माणसाने किडनॅप केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ते बोलत असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यावर आता संजय म्हणत असतात, ठीक आहे, मी विचार करतो ह्या सगळ्या गोष्टींबद्दल. असं म्हणूनच अर्णवच्या हातातला ईश्वरीचा हात ते झटकून खाली करतात आणि तिला घेऊनच घराकडे येतात. आता ईश्वरी ह्या सगळ्या गोष्टीवर घरी आल्यावर विचार करत असते, हे सगळं काय आहे. त्याचबरोबर अर्णव सुद्धा त्याच्या खोलीमध्ये विचार करत बसलेला असतो, मी आता तर तिच्या बाबांना आणि तिला ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. माझ्या बहिणीचा, माझ्या ताईचा संसार वाचवण्यासाठी मी हे सगळं काही केलेलं आहे, पण आता संजय काका काय विचार करतील? आणि त्याचबरोबर ह्या जिजूंनी तर मला चॅलेंज दिलेला आहे की तू कसं थांबवतोयस किंवा तुझ्या मिस इंदोरला कसं वाचवतोयस ते वाचव. काय करू मी? मला आणखी दुसरं काही पाऊल उचलावं लागेल का? असाच अर्णव इथे विचार करतो. पण नाही, काही जरी झालं तरी सुद्धा एक चान्स मी दिलेला आहे. माझ्या ताईचं आयुष्य आणि मिस इंदोरचं आयुष्य मी बर्बाद नाही होऊ देणार, असाच तो विचार करतो. इकडे ईश्वरी संध्याकाळी नीट जेवलेली सुद्धा नसते आणि तोच विचार ती करत असते. डोळ्यामध्ये पाणी असतं की
मी त्या राकेशवरती एवढा विश्वास ठेवला, घरच्यांनी एवढा विश्वास ठेवला, पण काय करायचं असाच विचार ती करते. इकडे आता सुप्रिया आणि त्याचबरोबर संजय संध्याकाळी उशिरा बोलत बसलेली असतात. त्या म्हणत असते, काय हो तुम्ही बाहेरून आल्यापासून थोडेसे अस्वस्थ आहात इशू पण. तेव्हा संजय म्हणतात, जो बाहेर झालेला कॅफेमधला प्रकार सगळा ते सुप्रियाला सांगतात आणि सुप्रियाला तर खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, तुम्हाला सांगू, मला तर अगोदरपासूनच त्या राकेशवर संशय होता, पण कसं बोलणार तुम्ही आणि जयात त्याने विश्वास ठेवला आणि त्यामुळे मी सुद्धा थोडीशी शांत झाले. पण आता इथे ते म्हणत असतात, पण एक काम कर सुप्रिया, मी तरी इशूला समजावलेलंच आहे, पण तुला सुद्धा सांगतो ही गोष्ट बाहेर जाता कामा नये. त्याचबरोबर आपण सगळेजणच आता राकेशवरती पाळत ठेवूयात. आणि अर्णवने त्याच्या बहिणीचा आणि त्याचा फोटो सुद्धा दाखवलेला आहे, म्हणजेच तो अंजलीचा नवरा आहे. पण एक गोष्ट सुप्रिया म्हणत असते, हे सगळं अर्णवला कसं समजलं. तेव्हाच तो म्हणतो, आता ते एकाच घरात राहतेत म्हटल्यावर काहीतरी वागणं बोलणं खटकलंच असेल. तेव्हाच आता इथे संजय म्हणत असतात, नाही, आपल्याला त्याचा खरा चेहरा समोर आणावाच लागेल आणि आपल्याला इशूचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावंच लागेल. असंच आता इथे ते दोघं सुद्धा बोलत असतात. तर आता प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. ईश्वरी खूप जास्त अस्वस्थ असते. ती आज सुद्धा त्याच विचारामध्ये हरवलेली असते. तिला समजत नसतं की काय करावं आणि काय नाही. पण इथे संजय आणि त्याचबरोबर सुप्रिया तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले असतात. सेम त्याच पद्धतीने इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा अर्णवची तीच अवस्था असते. त्याला सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि तो त्याच विचारामध्ये असतो की कसं मी सिंदूरचं आयुष्य वाचू, कसं राकेश पासून तिला वाचू. ह्या सगळ्या गोष्टींचा तो सुद्धा इथे विचार करत असतो. तर प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये एवढंच. असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि छान छान कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका.